त्याला इतिहासामध्ये जावळीचं जाळं आणि जावळीचं खोरं म्हटलं जातं. ही जावळी चालू कुठून होते? सातारच्या सज्जनगड पासून महाडच्या रायरीपर्यंत म्हणजे रायगडपर्यंत हा पूर्ण जावळीचा परिसर. आणि ही जावळी चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यामध्ये होती. जावळी म्हणजे आदिलशहाचा बालेकिल्ला आणि त्यामुळं ही जावळी त्यांनी जहागीर म्हणून चंद्ररावांना दिली होती. त्यांचं खरं नाव यशवंतराव मोरे, यशवंतराव, पण चंद्रराव हा त्यांना आदिलशहाने किताब दिला होता. आता जावळीचं जंगल एवढं घनदाट की उगवत्या सूर्याचं किरण जमिनीला स्पर्श करू शकत नव्हतं, एवढी दाट झाडी. आणि हत्ती वगैरे सोडले तरी त्यांना शोधणं मुश्किल, एवढी घनदाट झाडी. तर ही जावळी अतिशय प्रचंड होती. त्यामुळे चंद्रराव मोरे स्वतःला राजे समजायचे. जहागिरी सांभाळत होते पण ते राजे समजायचे. आणि त्यांच्याकडे माणसं देखील अतिशय शूर होती. मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे ही माणसं अगोदर त्यांच्याकडे होती. शिवाजी राजांना जेव्हा देवीने दृष्टांत दिला, कारण देवीचं मंदिर तुळजापूरला, तुळजापूरच्या शेजारी आदिलशहाचं साम्राज्य म्हणजे शत्रूचा मुलूक आहे ना, संपूर्ण विजापूर म्हटलं की त्यांचा मुलूक. शिवाजी राजांना नियमित रायगडवरून तुळजापूरला देवीच्या दर्शनाला जायला त्रास व्हायचा. मग देवीने दृष्टांत दिला, राजांना स्वप्न सांगितलं होतं की हा डोंगरावर माझी स्थापना कर. हा जो डोंगर आहे, ह्या डोंगराला नाव होतं ढोरप्याचा डोंगर, कारण आजूबाजूच्या गावातली गाई गुरं गवत चरायला ह्या डोंगरावर यायची. गाई गुरांना आपण ग्रामीण भाषेमध्ये ढोरं म्हणतो, म्हणून ढोरप्याचा डोंगर प्रसिद्ध झाला होता. मग राजांनी टेहळणी केली, गड बांधायचा निश्चय केला. तर स्वराज्याला विरोध मोऱ्यांचा, त्यांनी ही जागा द्यायला नकार केला. राजांनी त्यांना समजवलं, आपण दोघेही मराठी आहोत, एकत्र येऊया, हिंदवी स्वराज्य वाढवूया. तो म्हणाला, येता जावळी जाता गोवली, जर जावळीमध्ये तुम्ही याल तर जिवंत राहणार नाहीत, तुम्ही गोवले जाल. राजांना राग आला. ते म्हणाले, आम्ही जातीने चाल करून येऊ. ते म्हणाले, उद्या येणार असाल तर आज या, आज येणार असाल तर आता ताबडतोब या, आम्ही जावळीच्या रक्षणाला तयार आहोत. मग शिवाजी राजांना आपल्याच माणसाशी लढावं लागलं. 1655ला ह्या जावळीवर हल्ला केला राजाने. मुरारबाजी आणि बाजीप्रभू अतिशय द्वेषाने लढत होते. मग त्या दोघांवर शिवाजी राजाने आपले दोन शूरवीर सोडले बघा, नेताजी पालकर आणि तानाजी मालुसरे. चारही माणसं इतकी स्ट्रॉंग की कोणाला म्हणजे एकमेकाशी आता लढणार आहेत, कोणी कोणाला आटपे ना. 3 महिने जावळीची लढाई चालू होती. हा, 3 महिने. मग ज्या वेळेला चंद्रराव मोरे रायरीला पळाले, शिवाजी राजाने ही लढाई इथे चालूच ठेवली आणि चंद्रराव मोऱ्यांचा रायरीपर्यंत पाठला केला. आणि चंद्रराव मोऱ्यांना ह्या रायरीला पूर्णपणे त्यांनी कापून काढलं आणि शिवाजी राजांनी जावळी जिंकली. जावळीचा विजय एवढा प्रचंड विजय की हिंदवी स्वराज्य दुपटीने वाढलं. मग त्यावेळेला आपले मुरारबाजी बाजीप्रभू राजांकडे आले, पायाजवळ तलवार ठेवल्या. राजे, आम्हाला जीवदान द्या नाही तर मारा, पण आमच्या हातात तलवार उडतील दिसतील त्या हिंदवी स्वराज्यासाठी